डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती कृती समितीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती जयंतीचा सर्व पक्षीय आंबेडकरवादी जयंती उत्सव समितीचा सर्व पक्षीय आंबेडकरवादी जयंती उत्सव समितीचा चला भरपूर गेट हा टाक्या ज्या आहे हा आतापर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे होत्या आणि महानगरपालिकाने ज्या पद्धतीने सांगतात की आमच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आहे, आमची तिजोरी आजपर्यंत खडखडीत आहे, तर मी महानगरपालिकेला हे सांगू शकतो का तुम्ही जे गुंठेवारी असेल, टॅक्स असेल, महानगरपालिका टॅक्स असेल, गुंठेवारी असेल, याच्यामध्ये तुम्ही एक 40% किंवा 30% गुंठेवारी लोकांकडून भरून घ्यावा आणि बाकी 60% लोकांना जनतेला हे माफ करावं, म्हणजे जेणेकरून जनता तुमच्याकडे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये पैसे येतील आणि त्याच्यानंतर मग ते लोकांचा विकास होईल. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम असा आहे, अनेक घरं लोकांच्या आमच्या दलित वस्त्यांमध्ये असेल या स्लम एरियामध्ये कोणत्याही भागामध्ये असेल, अनेक तुम्ही टॅक्स ज्या पद्धतीने लावलेला आहे तो टॅक्स एवढा जास्त लावलेला आहे, सफाईचा टॅक्स असेल आणि घराचा जो टॅक्स लावलेला असेल, कंस्ट्रक्शनचा टॅक्स तुम्ही 50-50 हजाराच्या पद्धतीने 40-40 हजाराच्या पद्धतीने जो टॅक्स लावलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी मी अशी करणार आहे का तो टॅक्स जो आहे हा 40% आणि 60% हा सगळ्यांना टॅक्ससुद्धा माफ करण्यात यावा. गुंठेवारीमध्ये सुद्धा त्यानं 40% रक्कम जी गुंठेवारीची भरून घ्यावं, 60% रक्कम ही माफ करावं. त्याच्यानंतर हा वार्डातला विकास, आता महानगरपालिकांचा आम्ही ज्या टायमाला बजेट तयार केलं महानगरपालिकेनं आणि त्या ठिकाणी आम्ही इंजिनियर पाठवले. त्या इंजिनियरचं म्हणणं आहे का बाबांनो त्या ठिकाणी 80% टॅक्स भरलेलं पाहिजे. एक मिनटं, 80% टॅक्स भरलेलं पाहिजे. आज साहेब ह्या औरंगाबाद शहरामध्ये 52 झोपडपट्ट्या सन्माननीय गंगाधरजी गाडे साहेब स्वर्गवासी यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद शहरामध्ये 52 झोपडपट्ट्या बनल्या. आपण हे ना करू शकत नाही का त्या 52 झोपडपट्ट्याचा आपण विकास करू शकत नाही. जर तुम्हाला खरा विकास करायचा असेल, बाबासाहेबांची पवित्र भूमीला जर तुम्हाला चमकायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये डिस्काउंट करणं लागेल आणि त्या ठिकाणी सर्व समाजाचे लोक टॅक्स भरण्यासाठी तयार आहे, गुंठेवारी भरण्यासाठी सुद्धा तयार आहे. जो आपने बताया भी झोपड़पट्टिया की एरिया में तो इनमें बहुत होगा तो प्लाट कितने भाई कितने के तो 200 भाई या 400 भाई, तो अब इसमें 9 दिन 10 दिन का पानी गरीब लोगों ने कैसा स्टॉक करके रखना, सोना का और उन्होंने ड्रामा भर के रखना का 10 दिन के पानी के लिए, तो इसके लिए आप क्या करना तेच सांगतो तुम्हाला मी. खासदार इम्तियाज अली साहेबांनी संसदेमध्ये खासदार असताना जे संसदेमध्ये जो मुद्दा मांडला होता का जर आपण 450-500 किलोमीटरवरती जर नांदेडसारख्या शहराला जर पाणी देऊ शकतो, परभणीसारख्या शहराला पाणी देऊ शकतो, अनेक MIDCला, जालना MIDCला यांना सगळ्याला आपण पाणी देऊ शकतो, तर 50 किलोमीटर अंतरावर आपली पाईपलाईन पैठणपासून तर 50 किलोमीटर औरंगाबाद शहर बसलेलं आहे, त्या शहराला आपण पाणी देऊ शकत नाही. हे आपला इथल्या जे आज जे रनिंगचे मिनिस्टर स्वतःला म्हणतात आपल्या शहरामध्ये एक नव्हे तर 3-3, 2-2, 4-4 मिनिस्टर असून आमदार आहे, खासदार आहे, पण यांना हे कळालं नाही. याच्या मागचं आतापर्यंत फक्त हिंदू आणि मुसलमानाचं राजकारण करून आजपर्यंत आपली फक्त पोळी भाजण्याचं काम केलं. म्हणून जलील साहेबांनी त्या टायमाला सांगितलं संसदेमध्ये का जर तुम्हाला पाण्याचा जर साठा जर तयार करायचा असेल तर या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये मोठमोठ्या टाक्या या ठिकाणी स्थापन करावं लागेल आणि तेव्हा आपण वार्डामध्ये प्रत्येक 1 दिवसाआड पाणी देऊ शकतो. म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना सुद्धा, मनपाचे आयुक्त जी श्रीकांत साहेब यांना सुद्धा आम्ही विनंती केली का साहेब आपण पाणी कधी देतात, तर जी श्रीकांत साहेबांनी सांगितलं का आम्ही एप्रिल महिन्यामध्ये 1 दिवसाआड पाणी देण्याची तयारी करतोय, पण अजून अशा टाक्या आहे का त्या तयार झालेल्या नाही आहे. आज औरंगाबाद शहरामध्ये 52 टाक्याचं काम चालू होतं, त्यापैकी किती टाक्या, माझी अजून एक मागणी शासनाकडे अशी आहे आयुक्त साहेबांकडे का ज्या 52 ज्या टाक्या तयार करण्यात आल्या त्या 52 टाक्या जो कॉन्ट्रॅक्टर कोणी असेल त्यांना किती दिवसाची कालावधी दिली, त्याचं कालावधी तयार त्यानं त्या कालावधीच्या आतमध्ये जर तयार नसेल केलं तर त्याचं कॉन्ट्रॅक्टचं जे लायसन आहे ते जप्त करण्यात यावं त्याला, नाहीतर मग त्याला बिल देण्यात नाही यावं आणि ते बिल ताबडतोब दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला देऊन ताबडतोब त्याच्याकडून मंजूर करून घेण्यात यावं. ते आज कोणची पाहणी तुमची पाहणी आज आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गेल्या 3 वर्षापासून जे काम चालू आहे, आम्हाला सांगण्यात आलं होतं संपूर्ण दलित बांधवाला की बाबा आम्ही 1 वर्षामध्ये तयार करतोय. आज गेले 3 वर्ष आले आणि या ठिकाणी सर्वात मोठा 14 एप्रिल जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल सगळ्यात मोठी औरंगाबाद शहरामध्ये महाराष्ट्राच्या लेवलवर
पार्श्वभूमीवरती औरंगाबाद शहराचा इतिहास आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विद्यापीठसुद्धा आहे, यांचं PS कॉलेजसुद्धा आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पावसुद्धा या जमिनीला लागलेले आहे. म्हणून मला हे म्हणायचं आहे की या ठिकाणी आज पाहणी करत असताना किती दिवसामध्ये रात्रंदिवस दिवस जर काम केलं तर आम्हाला 100% दलित बांधवांना खुश करण्याचं काम या ठिकाणी होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक या ठिकाणी तयार होऊन आम्हाला 14 एप्रिलला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल. थँक्यू.